मिडॉनच्या रिझन मध्ये खेळण्याचा प्रयत्न केलेला। स्टेजच्या समोर जे प्रेक्षक उभे आहेत त्यांना लास्ट वॉर्निंग आहे, तुम्ही बसून घ्यायचं आहे, उभं राहून मॅच बघू नका। लास्ट वॉर्निंग फायनल ओव्हर टू कम बॉक्स। अप्रतिम स्टेप आउट झाले, स्टेट डाऊन द ग्राउंड, मॅग्निफिसंट टायमिंग, क्लास यावेळेला दर्शवत असताना पाहायला मिळतोय। मिस्टर सूरज केनेच्या बॅट मधून कडक शॉट, चॅम्पियन्स ट्रॉफी चौकार। अगदी सर डान्सिंग डाऊन द विकेट या ठिकाणी मात्र आले, आपण पाहू शकाल ओव्हर स्टेप काढली आणि त्यानंतर स्टेजच्या समोर अजूनही प्रेक्षक बसले, ते खाली बसायचे आहेत प्लीज। कोण उभे बघा त्याला सांगा, बाजू प्रेक्षकांनी खाली बसून घ्या। अजून ते टॉस बॉक्स कडे तुम्ही सुद्धा खाली बसून घ्या, कोणी उभे राहू नका। हा खाली बसा, तुम्हीच खाली बसा। मंडळी सदस्य त्या ठिकाणी राऊंड मारतायत, खाली बसा। मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, चौकारानंतर विकेट मिळेल का? फिल्डर येत आहेत, वा व्हॉट अ कॅच, काय झेल टिपलाय। सूरज केनेच्या खेळीला पूर्णविराम, टाळ्यांचा कडकडाट होत असताना पाहायला मिळतोय। फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन, गॉन। महत्वाचा खेळाडू सूरज केने इज बॅक टू द डगआउट आणि मैदानामध्ये एंट्री होत असताना आपण पाहू शकाल A1 पवन केने मैदानामध्ये दाखल होतोय आणि हा प्रेक्षकांचा आवाज सर्व काही सांगतोय। ही पोचपावती आहे पवन केनेची। A1 पवन केने ब्रँडेड खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं। ज्याप्रमाणे भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर उतरल्यानंतर आपण सातत्याने पाहतो आवाज घुमताना, जो लेजंड ट्रॉफी मध्ये पाहायला मिळाला होता। त्यानंतर MSD ज्या पद्धतीने उतरतो त्या पद्धतीने मात्र आवाज गुंजतो, तसाच प्रेक्षकांचा आवाज मात्र गुंजताना पाहायला मिळतोय। कारण की सर हे प्रेम त्याने कमवलंय। ज्या पद्धतीने सर आम्ही सातत्याने उल्लेख करत असतो की या वाडा तालुक्यामध्ये या खेळाडूची खूप मोठ्या संख्येने फॅन फॉलोइंग आहे। वाडा तालुक्यातच नव्हे तर या टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये एक खूप मोठी फॅन फॉलोइंग असलेला खेळाडू पवन केने मैदानात दाखल झालाय। A1 पवन या वेळेला पवन केनेला आपण पाहतायत। संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 4 वर जाऊन पोहोचली गेली। सूरज केनेची जागा भरून काढण्यासाठी पवन केने, अक्षय तेठीला आपण पाहतायत। अक्षय या वेळेला आपण पाहू शकाल सरळ चेंडू निघून जातोय। हसमुख पाटील वळताना व्हाईट बॉल इशारा येतोय। संघाची धावसंख्या फलकावर 5 वर 1। कुठेतरी वाईट चेंडू या ठिकाणी मात्र सर बघायला मिळाला आपल्याला। शरीरापासून थोडासा लांब ठेवण्याचा प्रयत्न होता, परंतु अतिरिक्त बाहेर। पुन्हा एकदा बॉल तयार, अक्षय तेठीला आपण पाहतायत। एक मोठं नाव टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर, बेस्ट वर्सेस बेस्ट। अतिशय चांगला हा बॉल होता। दबाव यावेळेला स्पष्टपणे आपल्याला पाहायला मिळाला का? 1 रन पासून वंचित राहत आहेत। हा दबाव आहे अद्वर। ज्या पद्धतीने सूरज केने बाद झाल्यानंतर आपण पाहतायत पवन केने आल्यानंतर जो आक्रोश पाहायला मिळाला आणि त्यानंतरचा आता मात्र आपण पाहतायत दबाव, थोडासा टॉस झाला होता बॉल आणि इथून मात्र ऑन दी टोस खेळण्याचा प्रयत्न केला। डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळते। लाईन अँड लेनचा राजा म्हणून ज्या गोलंदाजाकडे पाहिलं जातं सारंग 11 नानकर टीम आपल्याला पाहायला मिळते। वैभव भोईर, महेश ठाकरे, विशाल ठाकरे गांध्रा आणि एव्ही वॉरियर्स, वैभव ठाकरे अँड अतिश पाटील हे पॅकर्स आपल्याला पाहायला मिळतात। आज या व्यक्तिमत्वांनी हे संघ मात्र या ठिकाणी आपण पाहतायत इन्व्हाइट केले गेलेत। ऑन साइडला व्हॉट अ शॉट, अल्पेश पाटील किरवली यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये। ही ताकद, अगदी अप्रतिम फटका पवन केनेच्या बॅटमधनं बॉलला सरळ पाठवून दिलं मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर। बघा कशा पद्धतीने आपण ओव्हर दी विकेटनं गोलंदाज येत होते, ओव्हर पिच बॉल मिळाला, व्हेरिएशन केलेलं, परंतु ते ओळखलं आणि तदनंतर बॉलला सरळ धाडून दिलं। प्रेक्षकांना अभिवादन करण्याकरिता षटकार 6। काय फटका खेळला होता। टी फॉर टेम्परामेंट, टी फॉर टायमिंग, टी फॉर टेक्निक अँड टी फॉर टॅलेंट ही ओळख आहे या खेळाडूची। अक्षय तेठीच्या या बॉलवर क्लास, आमच्या मान्यवरांच्या सन्मानासाठी हा बॉल निघून गेला होता। या षटकाराने संघाची धावसंख्या 11ला 1। ॲब्सोल्युटली सुपर बॅटिंग। 5 बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या फलकावर 11। क्राउड पॅक आपल्याला पाहायला मिळतोय, भरलेलं मैदान खचाखच। चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 सीझन 3 पॅक क्राउड सर। अगदी जिथे पाहाल तिथे तुम्हाला एकच गोष्ट बघायला मिळेल, ते म्हणजे प्रेक्षक आणि प्रेक्षक।
अप्रतिम सेन्सिबल बॅटिंग खेळत असताना यावेळेला आपण पाहताय सेन्सेशनल क्रिकेटर म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. या अगोदर आपण विश्वनाथ जाधवला पाहिलं होतं, काय जबरदस्त बॅटिंग त्याने केली होती. पवन केने षटकार आल्यानंतर मात्र गोलंदाजाला कशा पद्धतीने रिस्पेक्ट द्यावं. 12 रन 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. पहा सूरज केने अध्वर्षीला जेव्हा बाद झाला ना त्यावेळेला थोडासा दबाव होता. अक्षय तेटेने जी गोलंदाजी केली, चौकार आला, चौकारानंतर कसं कमबॅक करावं, परिवर्तन ही काळाची गरज आहे आणि ते मात्र अक्षय तेटेने त्या ठिकाणी दर्शवून दिलं होतं. परंतु त्यानंतर पहिल्या षटकात आपण पाहिलं, षटकार आला 5व्या बॉलवर आणि त्यानंतर सिंगल. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते ती एव्ही वॉरियर्स गोरसई बी टीमची 12. नक्की सर, चांगली सुरुवात म्हणावी लागेल या ठिकाणी गोरसई संघाकरिता, कारण ज्या पद्धतीने प्रमुख खेळाडू बाद झालेला त्यानंतर पवन केणे मैदानामध्ये आला आणि बराच का शांत पवन केणे राहणं ही खूप कमी वेळा आपल्याला गोष्ट बघायला मिळत असते आणि त्याचंच प्रात्यक्षिक बघायला मिळालं. एक गगनभेदी 6, एक गगनभेदी षटकार पवनच्या बॅटमधनं बघायला मिळाला आणि त्यानंतर मात्र सर या ठिकाणी आपण पाहू शकाल अगदी हलक्या हातानं सिंगल काढली आणि शेवटचा बॉल होता ज्या कारणाने स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न आणि त्यामध्ये मात्र यशस्वी सुद्धा आपण पवन केनेला पाहू शकाल. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला येतोय. नवीन गोलंदाज गोलंदाजी करण्याकरिता आपण बॉलिंग ट्रॅकवरनं पाहू शकाल. दुसरं षटक हाताळण्याकरिता अक्षय या ठिकाणी गोलंदाजी करण्याकरिता पवन केनेच्या विपक्ष. ऑनलाईन मॅचचा आनंद घेत असताना जे श्रोते पाहायला मिळत आहेत 2000च्या वर वॉच करतायत या स्पर्धेला, या मॅचला. अतिशय चांगलं दर्जेदार आयोजन आणि त्यामध्ये अशा प्रकारचे आमच्या लाडक्या प्रेक्षकांना, वाडाकरांना सुखद अनुभव देणारी ही स्पर्धा चॅम्पियन्स ट्रॉफी 2025. अप्रतिम चांगला बॉल होता, यावेळेला फुलर लेनचा बॉल होता. काय फटका खेळलाय, सरळ चेंडू निघून जाईल पवन केनेच्या बॅट मधून. A1 पवन केने ब्रँडेड चौकार. अगदी सुंदर या ठिकाणी मात्र बघायला मिळाला आपल्याला. बॉलला सरळ पाठवून दिलं चौकाराकरिता. 2 खेळाडू होते त्यांच्या गॅपमधनं फुलर लेनची डिलिव्हरी, परंतु अगदी यशस्वीरित्या गॅप धाडण्यामध्ये मात्र यश आलंय पवन केनेला. चौकाराकरिता बॉल. फुलर लेनचा बॉल ह्या वेळेला आपण पाहिलं. अल्पेश पाटील किरवली यांच्या माध्यमातून 300 रुपये, षटकारासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज पवन केने आपल्या ऑन स्क्रीनवर पाहायला मिळतोय. पोच पावती जर आपण पाहिली तर हीच आहे या खेळाडूची. कोणत्या सिच्युएशन मध्ये, कोणत्या कंडिशन मध्ये कसं खेळायचं, कोणत्या बॉलरला कसं टार्गेट करायचं, कोणत्या बॉलवर कसं चॅलेंज करायचं हे मात्र संपूर्ण जाणणारा खेळाडू पवन केनेला आपण पाहताय. 16 वर 1. काय मॅच रंगतदार स्थितीमध्ये आपल्याला आजच्या दिवसामध्ये ही पाहायला मिळेल. दोन्ही संघ बलाढ्य, महाराष्ट्रातील नामवंत संघ ठाणे जिल्ह्यातील आपल्याला संघ पाहायला मिळतात. पालघर जिल्ह्यामध्ये येऊन आज त्यांचा बोलबाला पाहायला मिळेल. यावेळेला ऑन साईडला जबरदस्त फक्त चेंडूला दिशा दिली. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. प्रेक्षकांमध्ये बॉल गेल्यानंतर बॉल द्या. चौकार. बघा सर, लाईव्ह स्क्रीनवर आपण प्रेक्षकांचा आनंद या ठिकाणी पाहतोय, कारण आम्ही सातत्याने म्हणत असतो जेव्हा जेव्हा या वाडा तालुक्यामध्ये चांगलं क्रिकेट बघायला मिळतं ना तेव्हा तेव्हा प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद तुम्हाला मिळणारच. अगदी अप्रतिम फटका. पॅडल स्वीप केला आणि बॉलला मात्र खूप सुंदररित्या पाठवून दिलं चौकाराकरिता. जबरदस्त यावेळेला आपण पाहतायत सुपर बॅटिंग करत असताना लगातार 2 बॉलवर 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 20. या धावसंख्येवर बॉल फेकून झालेत. 2 बॉलचा खेळ झालाय. अतिशय चांगली बॅटिंग, कणखर बॅटिंग कशी असावी, पॉवर प्ले मध्ये कशी बॅटिंग करावी, आतापर्यंत पॉवरफुल बॅटिंग होत असताना पॉवर प्ले मध्ये अक्षय कोळी एक मोठं नाव आहे टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर. परंतु आज कागदोपत्री स्ट्रॉंग असून तुम्हाला चालणार नाहीये. मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला गुणवत्ता सिद्ध करावीच लागेल, कारण खेळतायत आपण चॅम्पियन्स ट्रॉफी. थोडासा दबाव या वेळेला आपल्याला पाहायला मिळतोय. पावलांमध्ये थोडीशी बिघाड, रनअप चुकतोय. प्रेक्षकांचा जल्लोष या वेळेला पाहायला मिळतोय. अद्वैत शेलार आपण पाहतायत. IPL जरी सुरू असली तरी सुद्धा तो मात्र या वेळेला फिलिंग आपल्याला या ठिकाणी जाणवते. काय म्हणशील? नक्कीच सर, आम्ही त्याच गोष्टीचा उल्लेख करतो ना की IPL चालू असताना सुद्धा हा जो प्रेक्षक वर्ग आहे तो आपल्या सोबत संध्याकाळपासून जोडला गेलाय, कारण त्यांचं हे टेनिस क्रिकेटवर तेवढं प्रेम आहे. जेवढं आपण IPL वर प्रेम करतो, जेवढं आपण इंटरनॅशनल क्रिकेटवर प्रेम करतो, तेवढंच आम्ही टेनिस क्रिकेटवर सुद्धा प्रेम करतो. याचं उत्तम प्रात्यक्षिक आज वाडेकरांनी दाखवलंय. एकदा सर्वांकरिता टाळ्या होऊन जाऊ द्यात. अगदी अप्रतिम या ठिकाणी पाहू शकाल. पुन्हा एकदा बॉल तयार. ऑन साईडला फ्लिकचा फटका. प्रेक्षकांमध्ये जल्लोष. प्रेक्षकांनी टिपलाय झेल.
सुपर मॅग्निफिसंट शॉट. दिस इज अ ट्रिमेंडस बॅटिंग बाय पवन केने. खूप सुंदर या ठिकाणी मात्र आपल्याला फटका बघायला मिळाला पवन केनेच्या बॅटमधनं. बॉलला पाठवून दिलं, फ्लिक ऑफ द रिस्ट करत असताना त्या ठिकाणी प्रेक्षकाने मात्र कॅच कॅरी केली आहे आणि आता त्याच्याकरिता पारितोषिक नक्कीच आहे. चला या ज्या प्रेक्षकाने कॅच कॅरी केली आहे. जबरदस्त षटकार चौकारांची आतषबाजी पहा. ऍक्शन रिप्ले, फ्लिक ऑफ दी रिस्ट. यावेळेला आपण पाहतायत षटकारासाठी रुपेश पाटील आपण पाहतायत किरवली यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज पवन केनेसाठी. संघाची धावसंख्या 26 झाले. दुसरं षटक हे पॉवर प्लेचं आपल्याला पाहायला मिळतं. या पॉवर प्ले मध्ये अतिशय चांगली बॅटिंग करत असताना दमखम दाखवणारी बॅटिंग पवन केने. संदेश केने जे एक कुल कॅप्टन म्हणून ओळखले जातात ते मात्र आज पवन केनेच्या बॅटिंगचा मनमुराद आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. अध्वर खेळपट्टी तर अक्षरशः प्रेमात पडले पवन केनेच्या. यात काही शंका नाहीये सर. चांगला बॉल, बॅटची एज अँड टेकन. अक्षय कोळीने मात्र यावेळेला टीट फॉर टॅट जशास तसे रोकटोक उत्तर दिलं. पवन केनेला यावेळेला परतावं लागतं. बॅक टू द पॅव्हिलियन. गॉन. बिग विकेट, प्राइजलेस विकेट. महत्वाचा खेळाडू पवन केने यावेळी मात्र बाद होऊन तंबूच्या आसऱ्याला परतत असताना आणि नवीन फलंदाज मात्र मैदानामध्ये दाखल झाला. आपण फलंदाजी करण्याकरिता पाहू.
षटकांच्या समाप्ती अखेर एबी वॉरियर्स गोरसे टीम पाहायला मिळते. वैभव ठाकरे आणि आतिश पाटील यांचा संघ पाहायला मिळतोय. त्यांनी पुरस्कृत केला या संघाला. तर एका साईडला सारंग 11 नानकर हा संघ आपण पाहत आहेत. वैभव भोईर, महेश ठाकरे, विशाल ठाकरे गांद्रा यांच्याकडून मात्र पुरस्कृत केलेला आहे. 29ला 2 षटकांच्या समाप्ती अखेर तिसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. गोलंदाज अक्षय पेठे पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर 12वर 1 विकेट मिळवली होती. अदवर काय म्हणशील, अजून 3 षटका आहेत. नक्कीच सर, अक्षयला मात्र इथून कमबॅक करावा लागेल. गोलंदाजी करण्याकरिता अक्षय आपण पाहू शकाल सज्ज होतोय. पुढचा बॉल घेऊन राईट मोर दी विकेटनं पाहू शकाल. पाहायला मिळते. अद्वर पुणे या ठिकाणी प्रहार जे चषक सुरू आहे त्या ठिकाणी ऑनलाईन मॅचचा आनंद घेत आहेत फक्त 200च्या वरती. आणि इथे चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये आपण पाहताय 2000च्या वरती मात्र मॅचचा आनंद घेत असताना. म्हणजेच आपण पाहू शकतायत की या स्पर्धेची काय क्वालिटी आहे. प्रेक्षकांनो, जर ही स्पर्धा आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या आल्याच पाहिजेत. 35 लॉस ऑफ 2 विकेट. काय म्हणशील अद्वर, ज्या पद्धतीने किशोर मुकादमने बॅटिंग जबरदस्त करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. फ्लिक ऑफ द रिस्ट, व्हॉट अ शॉट. खूप सुंदर. यावेळी मात्र सर किशोर मुकादमची तारीफ करणं गरजेचं आहे. पहिल्या बॉलवर आल्या आल्या मैदानामध्ये सेट झाला. एक बॉलवर डबल धाव संख्या कन्वर्ट केली, एका बॉलवर सिंगल धाव कन्वर्ट केली आणि त्यानंतर मैदानामध्ये जेव्हा त्याचे डोळे जमले आणि त्यानंतर या बॉलला षटकारामध्ये धाडलंय त्याने. सरळ बॅटचा वापर केलाय. बराच वेळ चेंडू हवेत राहतोय. फिल्डर येत आहेत परंतु तिथे पोहोचणार नाहीयेत. 1 बाउन्सने चेंडूला फील्ड करतील. तत्पूर्वी 2 धावा किशोर मुकादमच्या बॅटमधून येत असताना संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ती 37 या धावसंख्येवर. 37ला 2. आतापर्यंत किशोर मुकादमचा विचार केला तर 4 बॉलमध्ये 11 रन. अगदी सर सुंदर फलंदाजी किशोर मुकादमच्या माध्यमातून या ठिकाणी बघायला मिळते. प्रमुख जो फलंदाज आहे अक्षय, त्याला मात्र यावेळी टार्गेट केलं गेलंय. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. शॉर्ट लाईन चेंडू होता, हुक केलंय. फिल्डर आहेत त्या ठिकाणी परंतु त्याला बीट करत चेंडू निघून जाईल. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी चॅम्पियन्स ट्रॉफी चौकार. आठवलं गेले आणि का मी जबाबदारी घेऊन मैदानामध्ये आलोय त्याचं उत्तम प्रात्यक्षिक यावेळी दाखवत असताना किशोर मुकादम, ज्याच्या फलंदाजीमध्ये आहे दम, ते नाव आहे किशोर मुकादम. अगदी सुंदर. कारण ज्या पद्धतीने सर मैदानामध्ये खेळ करतोय आतापर्यंत खूप सुंदर, काबिले तारीफ. कारण चौफेर फटकेबाजी म्हणावी लागेल. 2 फटके पाहिले आपण, एक मिड विकेटच्या रिझनमध्ये, एक स्क्वेअर लेगच्या रिझनमध्ये, एक कव्हरला, एक लॉंग ऑफला. यावेळेला मात्र प्रचंड वेगानं चेंडू हाताळला होता. अगदी वेग यावेळेला पाहायला मिळाला आणि किशोर मुकादम त्या ठिकाणी दर्शवत असताना तेच पाहायला मिळत आहेत. कदाचित ह्या वेळेला आपण पाहतायत थोडासा स्पर्श झाला असावा. संघाची धावसंख्या 41ला 2. हे आमचे लाडके प्रेक्षक राजे जिथे जागा मिळेल तिथे जागा पक्के करून या मॅचचा आनंद घेत असताना प्रत्येक कॅमेऱ्यात बंदिस्त केलं जातं. पुन्हा एकदा बॉलर तयार. चांगला बॉल होता. ऑन ड्राईव्ह खेळत असताना पायावरचा अगदी बॉल अक्षय कोळी पुढे सरसावतोय. चांगली फिल्डिंग, तेवढा चांगला उमेदीने थ्रू केला गेलाय. सिंगल मेल आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या फलकावर 42 वर जाऊन पोहोचली गेली. जवळजवळ आपण पाहिलं अद्वर तर 17 बॉल आतापर्यंत झालेले आहेत. 18व्या बॉलवर स्ट्राईक मिळते संदेश केनेला. 17 बॉल जर नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहत होता आणि 18व्या बॉल मात्र फेस करण्याकरिता स्ट्रायकिंग एंडला आता संदेश केने आपण पाहू शकाल. अजून एक गोरसाई ब संघाचा प्रतिभा संपन्न खेळाडू, डावखोऱ्या हाताचा एक नेहमी संघाकरिता तारणहार बनणारा खेळाडू, तो संदेश केने मैदानामध्ये आता स्ट्रायकिंग एंडला आपण पाहू शकाल. बराच काळ नॉन स्ट्रायकिंग एंडला काढलाय आणि संपूर्ण सर हे 17 बॉल नॉन स्ट्रायकिंग एंडला त्याने एन्जॉय केले तसं म्हणावं लागेल. एका साईडला जर आपण पाहिलं तर अक्षय तेठीचं मी कौतुक करीन. चौकारानंतर कमबॅक केलंय. चांगला बॉल होता का यावेळेला आपण पाहू शकतायत. आउटसाइड द लेग स्टंप सोडून जाणारा हा बॉल आणि त्यामुळेच आपण पाहतायत पंच थोडेसे थांबले आणि व्हाईट बॉलचा इशारा देत असताना संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 43ला 2. 43 धावा सर जोडल्या गेल्यात. अजून सुद्धा आपण पाहिलं तर 13 बॉल्सचा खेळ बाकी आहे
आणि मोठ्या धावसंख्येच्या दिशेनं वाटचाल केली या ठिकाणी गोरसई ब संघाने. पुढचा बॉल या वेळेला पायावर जाऊन चेंडू आदळला आणि इथे लेग बिफोर विकेट पायचीत पकडले गेले. ऍब्सोल्युटली प्लम. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. भावेश पवार, प्राइड ऑफ भिवंडी. काय आक्रोश, काय जल्लोष पाहायला मिळतोय, काय आवाज आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 सीझन 3 मैदानामध्ये दाखल होत असताना या ठिकाणी पाहू शकाल सर भावेश पवार फलंदाजी करण्याकरिता. चित्ताने जाणकार असे आपण पाहत आहेत प्रेक्षक वर्ग. जिथे जागा मिळेल तिथे जागा पक्की करून या मॅचचा आनंद घेत असताना हे आमची मात्र पोच पावती आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 नव चैतन्य स्पोर्ट्स गांधरेकरांनी आज मात्र पर्वणी जी दिलेली आहे ती वाखणीजोगे पाहायला मिळते. काय मॅचेस रंगल्या गेल्यात. निखिल भोईर अँड टीम यांनी जी मेहनत घेतली ती खऱ्या अर्थानं आपण पाहू शकतात. अतिशय वाखणीजोगे, कौतुकास्पद, नेत्रदीपक. जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आपल्याला पाहायला मिळतं. डे अँड नाईटचा फॉर्मॅट एक अतिशय चांगली संकल्पना आपल्याला पाहायला मिळते. दोन स्क्रीनवर आपण पाहू शकता tenniscricket.in च्या माध्यमातून अल्पेश गोतारणे, कल्पेश गोतारणे, सिद्धांत पाटील, कुणाल पाटील, यश ठाकरे, प्रसाद गोतारणे या सर्वांचा एंटायर टीमचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. 43 ला 3 सार्थक पाटील आज ऍड होत असताना पाहायला मिळत आहेत. 43 ला 3 षटकांच्या समाप्तीनंतर अतिशय चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट. यानंतर होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल. गावदेवी धानीव 2 हात करणार आहे सावली 11 RCC पेठ या टीम समोर. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण पहिली इनिंग ब्रेक झाल्यानंतर प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण हजर राहायचंय. सरोज पाटील आपल्या समोर जोडले जातील. या अगोदर आपण व्हॉइस ऑफ भिवंडी 10PL चा आवाज आणि खऱ्या अर्थानं भिवंडीचे अनमान शान सिद्दीक भावेसरांचा आवाज आपण ऐकलात. आणि यावेळेला ऑन साइडला टक्कन आवाज आलाय, परंतु फिल्डर आहेत आणि सरळ चेंडू निघून जाईल. पंचांच्या सिग्नलचा आम्ही वेट करतोय. ऑफिशियली निर्णय काय असेल. यस, लेट टू लेट बट अप टू डेट. षटकार 6. अगदी सुंदर फटका या ठिकाणी मात्र किशोर मुकादमच्या बॅटमधनं. रक्षक आलेले परंतु त्यांच्याकडनं झाली चूक. स्वतः अक्षय होते आणि तो बॉल मात्र षटकारामध्ये कन्वर्ट झाला. या षटकारानंतर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पुस्तकी फलकावर 49. पहिल्याच बॉलवर आपण पाहतायत गोलंदाज शुभमच्या सोनू. स्कूप करण्याचा प्रयत्न तेवढाच भन्नाट वेग आपल्याला पाहायला मिळाला. अनबिलिव्हेबल गुड डिलिव्हरी. अगदी सर प्रचंड वेगाने हा चेंडू हाताळला. या ठिकाणी मात्र स्कूप करायचं होतं. आपण पाहू शकाल किशोर मुकादमला स्वतःच्या बॉडीचा समतोल सुद्धा राखलेला, परंतु बॅट आणि बॉलचा स्पर्श होऊन दिला नाहीये गोलंदाजानं. प्रचंड वेगावर या बॉलवर मात्र स्वार होत असताना आपण बॉलरला पाहिलं आणि त्यानंतर निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता झाली आहे. डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहिली तर 49 या अंकावर आतापर्यंत 3.2 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपलाय. पुढचा बॉल फुल लेंथ डिलिव्हरी या ठिकाणी बघायला मिळाली. बॉलला घेऊन काढले त्या ठिकाणी गावकरनं झोनमध्ये एक सिंगल या बॉलवर कंप्लीट केली आहे. काय दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये निघतील का, नाही मात्र सिंगलवर समाधान मानतायत. आणि आता मात्र स्ट्रायकिंग एंडला पाहू शकाल सर भावेश पवार सज्ज झालेत. बघा हा पब्लिकचा सपोर्ट, हा प्रेक्षकांचा आवाज सर्व काही सांगून जातो की मैदानामध्ये फलंदाजी करण्याकरिता कोणता फलंदाज दाखल झालाय, तर नाव आहे भावेश पवार. बरेच मैदान ज्याने गाजवलेत. ISPL सीझन 1 चा आपण पाहिलात. बेस्ट बॉलरचा किताब ज्याने पटकावला. बऱ्याच या वेळेला आपण पाहतायत भरपूर मोठमोठ्या स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूचा बोलबाला राहिलाय, बरीच अर्धशतके आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा फॅन फॉलोविंग आहे आपल्याला पाहायला मिळतोय. आता व्हॉलेंटियर्सला खूप दक्ष राहावं लागणार आहे. तिथे बातचीत करत असताना आपण पाहतायत, हँडशेक करतायत, ऑल द बेस्ट करतायत. ही चॅम्पियन्स ट्रॉफीची ओळख आहे.
जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकणार आहोत. भावेश पवार सज्ज झालेत. अतिशय मात्र जल्लोष आवाज IPLचं या वेळेला फील होत असताना आपण पाहत आहेत. 49 रन 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये भावेश पवार ह्या वेळेला स्ट्राईक एंडला आपण पाहत आहेत. अतिशय चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये, परंतु शुभम सोनूला आपण पाहू शकाल कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर दुसऱ्या बॉलवर डॉट, तिसऱ्या बॉलवर 1 रन आली आणि संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते. AV वॉरियर्स गोरसाई ब या टीमची जाऊन पोहोचते 50 या धावसंख्येवर. 50 रन्स कम्सअप. 50 धावा सर स्कोर कार्डवर जोडल्या गेल्यात आणि पहिल्या मॅच मध्ये भावेश पवार यांनी तब्बल 49 धावसंख्येची इनिंग मात्र साकारली होती आणि आता मात्र सेकंड राऊंड मध्ये पुन्हा एकदा दाखल झालेत. ऑन साइडला हुक केलाय. फिल्डर दूर आहेत, परंतु फिल्डर त्या ठिकाणी येतील. चांगली फिल्डिंग होत असताना पाहायला मिळते. एकच धावेवर सॅटिस्फाईड होत असताना भावेश पवार पहिली धाव घेत असताना खात्यामध्ये 1 रन जोडली जाते आणि सांघिक जर आपण पाहिली तर 51 वर जाऊन पोहोचली गेली. 51 रन्स. काय म्हणशील आजवर ज्या पद्धतीने आतापर्यंत शुभमने गोलंदाजी केले. पहिल्या बॉलवर षटकार मात्र कोणत्याही गोलंदाजाला आवडत नसतं, परंतु त्यानंतर केलेली त्याची गुणवत्ता, त्याची ताकद यावेळेला आपल्याला पाहायला मिळते. कसं कौतुक करशील शुभमचं? नक्कीच सर, यात काही शंका नाहीये. पहिल्या बॉलवर भलेही षटकार आलेला तेव्हाही त्याने संधी निर्माण करून दिलेली, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकांची साथ लाभलेली नव्हती, ज्याचं रूपांतर षटकारात झालेलं. त्यानंतर एक विकेट मिळवून दिली आणि भावेश पवारच्या विपक्षात चांगला चेंडू. यावेळेला पुन्हा एकदा विकेटचं बदन. यू मिस देन शुभम विल डेफिनेटली हिट. याचं प्रात्यक्षिक मैदानात येत असताना 1 मोर विकेट डाऊन. कॅप्टन किशोर मुकादम इज बॅक टू द डगआउट. विकेट. वेग आपल्याला पाहायला मिळाला. अतिशय चांगला बॉल होता. अनबिलिव्हेबल यष्टांचा वेध घेणारा हा बॉल आपण पाहताय. शुभम जबरदस्त गोलंदाजीचं पृथ्थकरण. 51 ला 4 धक्के बसले गेलेत. नानकर एक्सप्रेस म्हणून ज्या गोलंदाजाकडे पाहिलं जातं. चला थोडंसं स्पीडअप करा जरा गेम. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 51 वर जाऊन पोहोचले गेले. हे प्रेक्षक गॅलरीज आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण पाहू शकतात नव चैतन्य स्पोर्ट्स गांद्रे आयोजित डे नाईट क्रिकेट स्पर्धा चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा हा शानदार सोहळा आपल्या डोळ्यासमोर रंगताना पाहायला मिळतोय. आज प्रत्येक मॅच पैसा वसूल मॅच आपण पाहू शकाल. त्याचं एकच कारण पाहायला मिळतं की आयोजकांनी घेतलेली मेहनत. आज त्या मेहनतीला खरोखरच सलाम असेल. अंडर फ्लड स्लाइट मध्ये या स्पर्धेचं आयोजन करणं फार कठीण असतं, परंतु आज गांधरेकरांनी प्रत्येकाची मने जिंकलेत आणि उद्या तर ऑल इंडिया ओपन असल्यामुळे अजूनच मात्र वेगळीच औरच मजा असेल या स्पर्धेमध्ये. बुरसई ब संघाचा एक पिच हिटर रोहन केणे मैदानामध्ये दाखल झालाय फलंदाजी करण्याकरिता. किशोर मुकादम याची जागा घेण्याकरिता आपण रोहन केणे याला पाहू शकाल. मैदानामध्ये मात्र पुरेपूर शांतता या ठिकाणी बघायला मिळते. परंतु सर, या गोलंदाजाचं कौतुक करावंच लागेल. ज्या पद्धतीने शुभमनं गोलंदाजी केली आहे. 5 चेंडू हाताळलेत आणि फक्त 8 धावा त्याने खर्चिक केल्यात. याही वेळेला अजून एक आपण जर का पाहिलं तर डॉट बॉल येत असताना षटक क्रमांक या ठिकाणी संपलंय 4थं आणि धावा आपण स्कोर कार्डवर पाहू शकाल. 4 षटका अखेरीस जोडल्या गेल्यात. 51. 4 षटकांचा एकंदरीत खेळ संपन्न होत असताना अतिशय शुभमचं यावेळेला कौतुक करावं तेवढं कमीच आहे. या षटकामध्ये शुभमने फक्त अवघ्या 8 धावा खर्च केल्या गेल्या. अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना शुभम मॅग्निफिसंट बॉलिंग. 8 धावा देत 1 सफलता प्राप्त केली. 51 वर 4 धक्के बसले गेले. आता शेवटचं षटक आपल्याला पाहायला मिळतं. चेंडूची चाचपणी केली जाते भावेश पवारच्या माध्यमातून. अनेक मैदानं ज्यांनी स्वतःच्या कुशल नेतृत्वावर गाजवलेत तोच आता स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय रोहन केणी समवेत. टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून श्रोते मात्र या वेळेला मॅचचा आनंद घेत आहेत. त्या सर्वांचं करूया आपण सहर्ष स्वागतम. नेत्रदीपक आयोजन. चला, नो मीटिंग नो टाइम. प्लीज थोडंसं जरा घाई करा आणि खेळपट्टीवर कृपया करून आपण टीम मीटिंग घेऊ नका. प्रेक्षक वर्ग या वेळेला आपल्याला पाहायला मिळतोय. भावेश पवारचे हे फॅन फॉलोविंग आहेत. एका साईडला आपण पाहिलं खूप चांगली गोलंदाजी केल्यानंतर या वेळेला आपण पाहत आहेत भावेश पवार त्या ठिकाणी पाहू शकतायत. ही पोच पावती आहे अद्वर. ज्या पद्धतीने मात्र प्रत्येक वेगवेगळ्या कानाकोपऱ्यात जाऊन आपल्या नावाचा डंका ज्यांनी वाजवलाय
कारण स्वतःच्या कुशल नेतृत्वावर आणि त्यानंतरचा जो प्रवास जो असतो ना ते तुमचं डिसिप्लिन डाऊन दी अर्थ, मात्र हे खेळाडू राहिलेत म्हणून आज प्रत्येकाच्या हृदयाच्या एका कप्प्यात जाऊन ते बसलेले आहेत. नक्कीच सर, या गोष्टीमध्ये काहीच शंका नाहीये. डाऊन टू अर्थ तुम्ही ज्या पद्धतीने शब्द वापरला, आपण सर भावेश पवार यांना मात्र स्ट्रायकिंग एंडला पाहतोय. अशाच प्रकारचं हे व्यक्तिमत्व आहे जे आज आपण इतक्या मोठ्या स्तरावर या टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये या खेळाडूचं नावलौकिक आहे. परंतु त्याचा असलेला सुरुवातीचा खडतर प्रवास, त्याने केलेला नेहमीचा सराव, रोजचा सराव, आज हे कारण आहे की कुठेतरी तो मात्र यशस्वी होतोय. चला थोडंसं स्पीडअप करा जरा गेम. नव चैतन्य स्पोर्ट्स गांद्रे आयोजित डे नाईट क्रिकेट स्पर्धा चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 आपण सामना पाहत आहेत. एव्ही वॉरियर्स गोरसाई बी वर्सेस सारंग 11 नानकर. एव्ही वॉरियर्सचा विचार केला तर वैभव ठाकरे, सरस ओळ आणि अतिश पाटील किरवली हे मात्र दोन पॅकर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर सारंग 11 नानकर या टीमच्या माध्यमातून आपण पाहत आहेत वैभव भोईर गांधरे, महेश ठाकरे 80, विशाल ठाकरे गांधरे हे मात्र आपण पॅकर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये. पुढील बॉल यावेळेला भावेश पवारचा मिस टायमिंग स्ट्रोक, फिल्डर आहेत आणि यस डेफिनेटली कॅच कॅरी करत असताना अक्षय कोळी, गुड कॅच ऑफ क्वालिटी, फलंदाज बाद. महत्वाचा खेळाडू भावेश पवार यावेळी मात्र बाद होऊन तंबूच्या आसऱ्याला परतत असताना बॉल त्याच्या रडारमध्ये आलेला, परंतु त्या बॉलला प्रॉपर टायमिंग करू शकले नाहीयेत. मिस टाइम झाला, ज्या बॉलनं उंची बर्रीच गाठली आणि त्यानंतर मात्र क्षेत्ररक्षक त्या रिजनमध्ये, मिड विकेटच्या रिजनमध्ये तैनात होता, ज्याने खूप सुंदर कॅच कॅरी केली आहे. विकेटचं पतन झालंय. भावेश पवार यावेळी बाद होऊन तंबूच्या आसऱ्याला. बिग ब्लो. पद्धतीने तुम्ही उल्लेख करत होते की पॅकर्स, कारण पॅकर्सचा सुद्धा खूप महत्वाचा रोल असतो. मोठमोठ्या खेळाडूंना मात्र इथपर्यंत आणण्यामागे जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहेत. सारंग 11 नानकर टीमने कमबॅक केलंय आणि आता खुश असतील त्यांचे पॅकर्स जे वैभव भोईर आणि महेश ठाकरे गांधरे गावातील पाहायला मिळतात. तर विशाल ठाकरे 80. मात्र हे तिन्ही पॅकर्स खुश असतील आपल्या संघाच्या कामगिरीवर. 51ला 5 धक्के बसले गेलेत, सन्नाटा पसरलाय. आता इथून जर आपण पाहिलं तर बॅटर आहेत 2. एका साईडला रोहन केनेला आपण पाहत आहेत, कपिल केने गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. अप्रतिम चांगला बॉल होता, ऑफ साईडला एक्झिक्यूट केला गेला. एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर पुढे सरसावेल तत्पूर्वी सिंगल मेल, सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु एकच धावेवर सॅटिस्फाईड राहत असताना मोरेश्वर सुतारच्या हातामध्ये चेंडू विसावला. 1 रन मेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 53. अगदी या बॉलवर कपिल केनेने खूप चांगला स्ट्रोक खेळलेला कव्हरच्या रिजनमध्ये, परंतु या बॉलवर एकच सिंगल मिळाली आहे. आपण जिथे कुठे पाहाल तिथे मात्र आज तुम्हाला खूप मोठ्या संख्येनं प्रेक्षक राजा या ठिकाणी बघायला मिळतोय. आणि धावसंख्या जर का पाहिली आपण तर 52 या अंकावर 5 गडी आतापर्यंत बाद झालेत. 96-97 नंबरची क्रेटा एक मध्ये आहे, ती जरा बाजूला काढायची आहे. 96-97 नंबरची क्रेटा यावेळेला पुन्हा एकदा रोहन केनेच्या विपक्षात सर निर्धाव चेंडू येत असताना खूप चांगली गोलंदाजी अनिकेत दळवीच्या माध्यमातून. शेवटचं स्लॉग ओव्हर कसं हाताळायचं, समोर भावेश पवार असताना न डळमळीत होताना चांगली गोलंदाजी मी करेन, नेव्हर गिव्ह अप, आय कॅन डू इट, हे मात्र या वेळेला आपल्याला पाहायला मिळालं. 3 बॉलचा खेळ झाला. संघाची धावसंख्या 52. ऑन साईडला फटका छान आहे, फिल्डर आहे, सॉफ्ट डिसमिसल. काय गोलंदाजी केले अनिकेत दळवीने. स्लॉग ओव्हर मध्ये पूर्णपणे धावा थांबवलेत. 52ला 6. 52वर अजून एक खेळाडू मात्र 0वर बाद होत असताना या ठिकाणी आपण पाहू शकाल एव्ही वॉरियर गोरसई बी संघाचा रोहन केने परतीच्या प्रवासाला पूल करण्याचा प्रयत्न होता, परंतु स्क्वेअर लेगच्या रिजनमध्ये परफेक्ट क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात केलेला. 2 ते 3 पावलं पुढे आले आणि मात्र त्यानंतर कॅच कॅरी केली आहे. विकेटचं पतन. नवीन फलंदाज बॅटिंग करण्याकरिता मैदानामध्ये दाखल पाहू शकाल मेघराज केणे मैदानामध्ये दाखल झालेत. पवन केणे यांचे छोटे बंधू फलंदाजी करण्याकरिता मेघराज मैदानामध्ये दाखल. अजून एक उदयोन्मुख खेळाडू या गोरसई बी संघाचा
संघाची धावसंख्या 52ला 6. ज्या पद्धतीने स्ट्राईक रोटेट झाली होती, पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 17 धावा आल्या, तिसऱ्या षटकामध्ये 14 धावा आल्या आणि चौथ्या षटकामध्ये शुभम आला आणि त्या वादळाला शांत केलं. काय बॉलिंग केली, फक्त 8 धावा खर्च केल्या. पुन्हा एकदा विकेट डाऊन होतील का? आणि यस, डेफिनेटली व्हेरी वेल कॅच. फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. मॅग्निफिसंट फिल्डिंग. 52ला 7 धक्के बसले गेलेत. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स बाय अनिकेत दळवी. अगदी सर तारीफ करावी लागेल हे अनिकेत दळवीची सुद्धा, कारण ज्या पद्धतीने शुभमनं ते चौथं षटक हाताळलं, त्याच्या पावलावर पाऊल ठेवत असताना अनिकेतनं सुद्धा या षटकामध्ये अगदी कमी धावा खर्ची केल्यात. आणि आतापर्यंत जर का पाहिलं आपण तर विकेट त्याने या षटकामध्ये कमवल्यात, त्या म्हणजेच 2, 3 आणि धावा जर का पाहिल्या तर त्या खर्ची केल्यात या षटकामध्ये. वेगवान रफ्तार का सौदागर अतिशय चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. 3 षटकं आपण पाहिली, 3 षटकांमध्ये भरपूर धावा मोठ्या प्रमाणात आल्या, परंतु शुभम आला. शुभमने सांगितलं की जे झालं गेलं ते विसरून नव्याने सुरुवात करणं हे आपल्याला क्रिकेटने शिकवलंय. आता मला मात्र यावेळेला संघाला संकटातून बाहेर काढायचंय, हे शुभम सोनूने दाखवून दिलं. आणि त्यानंतर अनिकेत दळवी, व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. शफल होऊन खेळले गेलेत. अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना वाईट यॉर्करने चेंडूची सांगता होत असताना पाहायला मिळते. इथून 5 षटकांच्या समाप्ती अखेर 52ला 7. अगदी एबी वॉरियर्स गोरसई ब टीम 53 धावांचं लक्ष्य समोर ठेवण्यात आलंय, ते सारंग 11 नानकर टीम समोर. शेवटच्या दोन्ही गोलंदाजाचं मात्र तारीफ करणं तेवढंच गरजेचं आहे. ज्या पद्धतीने त्यांनी दोघांनी अंतिमच्या 2 षटकामध्ये गोलंदाजी केली आहे, पाहू शकाल काबिल आहे तारीफ. कारण समोर जर का पाहिलं आपण वेलसेट बॅटर होते किशोर मुकादम आणि भावेश पवार, परंतु त्या दोघांनाही बाद करत असताना अगदी कमी धावा खर्ची केल्या आणि प्रतिस्पर्धी संघाला मात्र कमीत कमी धावांमध्ये रोखण्यामध्ये यश आलंय. ते म्हणजेच जी आपण बॉलिंग करताना टीम पाहत होतो, हॅलो, चला गावदेवी धान्यू टीम लाईव्ह स्क्रीनवरनं आपण या पहिल्या इनिंगची हायलाईट पाहतोय. पवन केनेचा तो अकस्माती षटकार, त्यानंतर कशा पद्धतीने पवन केनेनं फलंदाजी केली त्याचं उत्तम प्रात्यक्षिक या ठिकाणी आपण हायलाईटच्या माध्यमातून या ठिकाणी दाखवलं जातं. हॅलो टेनिस हॅलो क्रिकेटच्या हॅलो हॅलो माध्यमातून हॅलो चेक गॅप चेक मधनं ठोकलेला खाली चौकार. बसवा, खाली तिथे कॅमेरा जवळचे माईक कट होतो, खाली बसवा त्यांना समोरच्यांना. हॅलो हॅलो कॅमेरा जवळ गो. हॅलो 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 बेस कमी कर, बेस थोडा कमी करा. डीजे 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 हॅलो 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 96-97 क्रेटा गाडी ही बाजूला काढून घ्यायची, ट्रॅफिक लागलेली आहे. 96-97 क्रेटा गाडी बाजूला घ्यायची आहे, ट्रॅफिक लागलेली आहे. आपल्या गाडीमुळे व्यत्यय येतोय. बाकीच्या 15 गाडी मालकांनी या ठिकाणी सूचना दिलेली आहे, एका गाडीमुळे व्यत्यय आलेला आहे. टॉस मध्ये या ठिकाणी करतोय आपण. या ठिकाणी गावदेव धान्यू वर्सेस सावली 11 RCC पेठ. प्लीज वेलकम टॉस बॉक्स कॅप्टन सावली 11 RCC पेठ. कॅप्टन टॉस साठी यायचंय. फायनल कॉल सावली 11 RCC पेठ. जल्दी आ जाओ. नवचैतन्य स्पोर्ट गांधे चॅम्पियन ट्रॉफी 2025 आपण या ठिकाणी क्रिकेटचा थरार पाहतायत. आणि सावली क्रिएशन RCC पेठ वर्सेस गावदेव धान्यू या सामन्याची नाणेफेक करण्याकरिता मान्यवरांना आपण आमंत्रित करूया. माननीय
संदेजी ढोणे सर प्लीज वेलकम टॉस बॉक्स. पालघर जिल्हा परिषदेचे सभापती या ठिकाणी आमंत्रित आपण करतोय बांधकाम सभापती. आणि टॉस नंतर लकी ड्रॉ, टॉस नंतर याच ठिकाणी टॉस विन कॅप्टनच्या शुभ हस्ते लकी ड्रॉ या ठिकाणी आजच्या नाईट मधला गिफ्ट टेम्पर विजेता कोण. संदेजी ढोणे बांधकाम सभापती पालघर जिल्हा परिषद यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस होतोय. and Toswin Gaudavi Dhanu. गौदवी धान्य टीम कॅप्टन नंदकुमार पाटील आपण टॉस या ठिकाणी जिंकलेला आहे. आणि सावली क्रिएशन RCC पेट या टीमवर टक्कर अफलातून मॅच. दोन्ही टीम मधील स्टार कास्ट प्लेयर आहेत. फिल्डिंग या बॅटिंग. फिल्डिंग करू. फिल्डिंग करताना कुठपर्यंत रोखण्याचा मात्र चंग असेल. कमीत कमी 10. वेल डन, बेस्ट ऑफ लक. अहमदाला टॉस जिंकला आपण. लकी ड्रॉची चिठ्ठी आपल्या हातूनच काढायची आहे. चला या लकी ड्रॉ आजच्या नाईट मधील कोण असेल. नंदकुमार पाटील यांच्या शुभ हस्ते लकी ड्रॉ विनर आजच्या नाईट मधील खोलती या ठिकाणी बघतायत. बघूया नाव नंबर आहे 1. पहिला आकडा 1, दुसरा आकडा 1 आणि तिसरा आकडा नंदकुमार शेठ बोलतायत 110. 110. 110. 110 कुपन नंबर कोणाचा आहे. 110. थँक्यू. स्टेजवर या. ओल्ड टू कम बॉक्स. इथे डायरेक्ट हिट लावली गेली आहे. पंचांकडे अशा बरी नजरेनं पाहिलंय जरूर, मात्र पंच बघूया काय निर्णय देतील. सध्या जर आपण पाहिलं तर रन्स घेण्याचा जो मनसुबा होता तो यशस्वी तिथे ठरवत असताना आपल्याला पाहायला मिळते. पूर्वार्धाचा खेळ तो आपण पाहिला आणि या पूर्वार्धामध्ये धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 52. शेवटची ओव्हर काय अप्रतिम गोलंदाजी केली अनिकेत दळवीनं. 3 विकेट्स आणि फक्त 1 धाव त्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. पूर्वार्धाचा शेवटचा ओव्हरचा जो खेळ आहे तो पूर्णपणे तिथे लानकर टीमनं आपल्या नावावर केला. सारंग 11 लानकर हा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सन्माननीय वैभवजी भोईर आणि महेशजी ठाकरे गांद्रे यांच्या माध्यमातून हा संघ मैदानामध्ये या. इथे मात्र हा बॉल खूप चांगल्या पद्धतीने खेळलाय. तिथे एक क्षेत्ररक्षक बॉलवर झेपावतोय. बॉलचा वेग मंदावला गेला, मात्र तदनंतरही 2 धावा त्या रोखता आल्या नाही. 2 रन तिथे कंप्लीट केल्या गेल्या. टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील गोलंदाजीच्या क्षेत्रामधलं एक सर्वोत्तम नाव सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. सर भावेश पवार. गोरसई गावाचा टेनिस बॉल क्रिकेटचा श्वास जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करतोय. अप्रतिम खेळ दाखवण्याकरता ओळखलं जातं तो भावेश सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करत असताना वेग, प्रचंड वेग त्यानं यष्टी उद्ध्वस्त केली आहे. माघारी परतवले बॅटरला. फलंदाज बाद. भावेश करता पारितोषिके येत आहेत. भावेशचे सेल्फी घेण्याकरता प्रेक्षक मैदानामध्ये येत आहेत. जास्त जण मैदानामध्ये येण्याचा प्रयत्न करू नका अशी मी कळकळीची विनंती करतो. त्यानं खेळाडूचं लक्षही विचलित होतं आणि थोडासा उशीर सुद्धा होतो. त्यामुळे आयोजकांच्या वतीनं सूचना आहे की मैदानाच्या आत येऊ नका. मॅच संपल्यानंतर भावेश एक प्रत्येक फॅनचा केअर करणारा व्यक्ती आहे जो प्रत्येक फॅनला सेल्फी देतो. नक्की ते तुम्ही घेऊ शकता. त्याबरोबर सेल्फी. भावेश पवार या खेळाडूकडे पाहिल्यानंतर मेहनत काय असते किंवा स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द काय असते ना ती खूप चांगल्या पद्धतीनं तुम्हाला कळते. कारण भावेशच्या टेनिस बॉल क्रिकेटच्या प्रवासातला सुरुवातीचा काळ जर तुम्ही तपासला, आत्ताचे गोलंदाज ज्यांना चकच्या स्वरूपानं गोलंदाजीच्या मार्कवरनं बाजूला केलं की क्रिकेटपासनं दूर होण्याचा प्रयत्न करतात, तिथे सर भावेश पवार हा खेळाडू जर आपण पाहिला ना तर त्याच्या सुरुवातीचा काळ तो खडतर होता. मात्र तिथनं
जिद्द मेहनत चिकाटी जी काय असते खूप सारी मेहनत केली. स्वतःची ऍक्शन त्यांना अगदी अप्रतिमतेनं सुधारली आणि आजच्या घडीला संपूर्ण जगभरातली टेनिस बॉल क्रिकेट विश्वाची सर्वोत्तम स्पर्धा ISPL ज्याचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून त्याला पारितोषिक मिळालं. पुढचा बॉल ऑन साइडला फटका चांगला तिथे आपल्याला पाहायला मिळतं. जोपर्यंत बॉलरनं क्षेत्ररक्षकानं उचललंय तिथे एक धाव ही धावफलकावर जोडली गेली. जातील बाहेर ते. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज भावेश सज्ज होतोय. समोर स्ट्रायकर कडनं फलंदाज. इथे मात्र परफेक्ट यॉर्कर लाईनचा दर्जेदार चेंडू, विकेटचं पतन, खेळाडू बाद. मैदानाच्या आतमध्ये विनंती करतोय कोणीही आता यायचं नाहीये. स्ट्रिक्ट वॉर्निंग आहे आयोजकांच्या वतीनं. मैदानाच्या आतमध्ये कोणीही एंटर व्हायचं नाहीये. पहिल्या ओव्हरचा खेळ तो इथे समाप्तीला आलाय. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्ती अखेरीस धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 6 धावा सुस्थिती आहे. 6 धावा आल्यात कारण खूप जास्त मोठा टोटलचा पाठलाग इथनं करायचा नाहीये. जर आपण पाहिलं तर 5 ओव्हरच्या मॅच मध्ये 53 धावा या विजयाकरता लावायच्या आहेत आणि ज्यापैकी 6 धावा या धावफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता या मॅचच्या सुरुवातीलाच मी एक गोष्ट सांगितली होती, ही मॅच अगदी रंगतदार होईल. पवन यावेळेस मात्र त्याच्या विरोधामध्ये आक्रमण ते आपल्याला पाहायला मिळालंय. एक सिंगल. ही मॅच म्हणजे या आधी जे काय काय घडलंय त्याला अनुसरून ही मॅच आहे. केंद्रीय मंत्री चषक ज्यामध्ये नानकर संघानं पराभूत केलं होतं गोरसई बी ला आणि त्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये ही एका भव्य दिवस स्पर्धेमध्ये दोघांमधली लढत आहे. या मॅचच्या टॉसच्या आधी मी ते म्हटलं होतं आणि एक रंगतदार सामना इथे पाहायला मिळतोय. 11 बाईक्स पारितोषिक असणारी ती स्पर्धा आणि त्यामुळे एवढं रंगतदार आहे. त्यामुळे प्रत्येक चेंडू, त्यानंतरची मिसफिल्ड असेल, त्यानंतरच्या रन्स असतील, विकेट्स असतील, त्यानंतर जे सेलिब्रेशन होतं ना ते पाहण्यालायक आहे. 2 मोठ्या संघांमधली लढत आहे, तगडी लढत आहे आणि आज वाड्याच्या प्रेक्षकांना ही लढत तिथं साक्षीदार होता येते आणि त्याचं कारण आमचे 2 पॅकर आहेत ज्यांनी या टीम मैदानामध्ये उतरवल्यात. एका बाजूनं सारंग 11 सन्माननीय वैभवजी भोईर आणि महेश ठाकरे ज्यांचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूनं जर आपण पाहिलं तर AV वॉरियर्स जो वैभवजी ठाकरे सरसोळ आणि अतिश पाटील किरवली यांच्या माध्यमातून हे संघ मैदानामध्ये येतात. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं पवन गोलंदाजी करत असताना 2 चेंडू आणि 2 सिंगल या धावफलकावर आल्यात. धावसंख्या जर आपण पाहिली तर 8 धावा या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. पवन गोलंदाजीच्या ट्रॅकवर, त्याच्या विरोधामध्ये स्ट्रायकर कडनं अक्षय
थेटे या डावातला सर्वात महत्वाचा खेळाडू जो मैदानामध्ये आहे अक्षय थेटे. चांगली बॅटिंग करावी लागेल, उभं राहावं लागेल, स्वतःला थोडासा वेळ त्याला मैदानाच्या आतनं द्यावा लागेल. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा आहे, स्विच हिट. मात्र त्या स्विचला स्वीट करणं ते इथे जमलं नाही. बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. एक निर्धाव चेंडू तो इथे येत असताना आपण पाहतोय. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत इथे कंप्लीट झाला. या 3 चेंडू नंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर धाफलकावर यावेळेस मात्र हा बॉल तिथे एक सिंगलमध्ये कन्वर्ट झाला. 1च्या मदतीनं धाफलकामध्ये वाढ होत असताना धावसंख्या पुढे सरकून जाऊन पोचते ती 9 या आकड्यावर. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला आणि 4 चेंडू नंतर 9 धावा या धाफलकावर लागलेल्या आपण पाहतोय. 2 चेंडूचा खेळ. अतिश पाटील किरवली यांच्याकडनं प्रत्येक विकेट करता 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. यावेळेस मात्र हा बॉल हवेमध्ये आहे आणि इथे विकेट येते. माघारी परतावं लागेल बॅटरला. विकेटचं बदल खेळाडू बाद. सध्या या डावामध्ये जर आपण पाहिलं तर विकेटचं बदल ते सातत्यपूर्ण आपल्याला पाहायला मिळतंय. विकेट येत असल्या कारणानं अडचणी त्या टीम सारंग 11 नानकर करता निर्माण होत असताना आपण पाहतोय. दुसऱ्या ओव्हरचा खेळ प्रगतीपथावर आहे आणि दुसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू असताना जर आपण पाहिलं तर 9 धावा 3 विकेटच्या पतनानंतर. सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग सध्या मैदानामध्ये पाहायला मिळते. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. या ओव्हरचा अजूनही शेवटचा चेंडू तो प्रगतीपथावर येणं बाकी आहे. गोलंदाज पवन अगदी चांगली गोलंदाजी सध्या त्याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळते. कारण या ओव्हरमध्ये 3 धावा आल्यात आणि एक महत्वपूर्ण विकेट. नवीन फलंदाज संकेत त्याला चांगले संकेत मैदानात द्यावे लागतील. चांगली फलंदाजी करावी लागेल. चांगले शॉट सिलेक्शन ते त्याला मैदानाच्या आतनं दाखवावं लागेल. विपक्षी टीमवर हावी होण्याकरता एक चांगला फटका इथे टीम सारंग 11 नानकर करता गरजेचा आहे. यावेळेस मात्र फटका फसला. क्षेत्ररक्षक तो चुकला. एक विकेटची संधी होती ती दवडली गेली. रन घेण्याचा मोह होता तो आवर्ता घातला ते महत्वाचं आहे कारण विकेटची शक्यता होती. 2 ओव्हरचा खेळ इथे कंप्लीट झाला. या 2 ओव्हर नंतर धाफलकावर 3 विकेटच्या पत्तानंतर सेकंड इनिंग मध्ये 53चा पाठलाग करत असताना टीम सारंग 11 नानकर संघ जाऊन पोहोचलाय तो 9 या आकड्यावर. ओव्हर नंबर 3 प्रगतीपथावर येते. तिसऱ्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज भावेश पवार तुम्हाला पाहायला मिळतोय समोर. फलंदाजी करण्याकरता फलंदाज सज्ज होते. आक्रमण दाखवलंय. बॉलला हवेमध्ये उडवलंय. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चुकी करतोय. रनचा प्रयत्न तिथे यशस्वी झाला. रन घेणं गरजेचं आहे. इथे 2 कंप्लीट होऊ शकल्या असत्या मात्र तिथे जर आपण पाहिलं तर एकच धाव त्यावर समाधान मानलं गेलं. 1च्या मदतीनं धावसंख्या एकेरीकडनं दुहेरीकडे. डबल फिगर 10 आकडा धाफलकावर आहे. विजयाकरता अजूनही 43 धावा बनवायच्या आहेत. येणारे 17 चेंडू शिल्लक आहेत. वेळ गेलेली नाहीये. चांगली बॅटिंग विजयापर्यंत घेऊन जाईल. इथे मात्र चांगला बॉल पुन्हा एकदा स्क्वेअर लेग पंचांच्या अगदी समोरनं बॉल चाललाय. जोपर्यंत फ्रंट ऑफ द स्क्वेअर तिथे बॉलला उचललं रन मध्ये वाढ होती. धावसंख्या 1 ने वाढत असताना पुढे सरकून 11 पर्यंत जाऊन पोहोचली. पुढचा बॉल भावेश पवार आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता. यावेळेस मात्र फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक तिथे बॉल कडे धावतोय मात्र त्यांचा संघर्ष अपुरा पडेल. बॉल निघून जाईल लॉंग लेग मधनं सीमा रेषा पार. चौकारामध्ये परावर्तित होईल. 4
या 4च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होते. धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पोहोचते ती 15 या आकड्यावर. अजूनही जर आपण विचार केला तर या डावातील 3 चेंडू शिल्लक आहेत. उर्वरित 3 बॉलमध्ये कशा पद्धतीची कामगिरी होईल, फटकेबाजी ती गरजेची आहे आणि ती फटकेबाजी मैदानाच्या आतनं होईल का, आक्रमकतेचं प्रदर्शन मैदानातनं फलंदाज दाखवेल का, हे खूप सारे प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नांचं उत्तर मैदानाच्या आतनं तुम्हाला द्यावं लागेल. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं भावेश. इथे मात्र खोल टप्प्याचा बॉल हेलिकॉप्टर उडवलाय. हा हेलिकॉप्टर जोपर्यंत इथे क्षेत्ररक्षण केलं गेलं, दुसऱ्या रन करता प्रयत्न कलेक्शन मध्ये खराबी, 2 धावा तिथे सुरक्षिततेनं पळून पूर्ण केल्या गेल्या. अतिघाई संकटात नाही आपण नेहमी वाचतो आणि ती अतिघाई भावेशकडनं इथे पाहायला मिळेल आणि त्यामुळे जर आपण पाहिलं तर 2 धावा अगदी सुरक्षिततेनं वेगानं पळून पूर्ण केल्या. या 2 धावसंख्येच्या मदतीने हे बघा कलेक्शन करण्याआधी तिथे विकेटवर लावण्याचा मोह होता आणि त्यामुळे जर आपण पाहिलं तर या 2 रन तिथे कंप्लीट झाल्या. या 2 धावसंख्येच्या मदतीने धावफलक जर आपण पाहिलं तर 17 धावा या धावफलकावर लागल्या गेल्या. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. बघूया उर्वरित 2 बॉलमध्ये कशा पद्धतीची कामगिरी होईल. यावेळेस दमदार तडाखा, बॉल जाईल व्हीआयपी डाईसला सलामी देण्याकरता. अप्रतिम दर्जेदार क्वालिटी स्ट्रोक षटकार. व्हॉट अ मॅच, सुपर. अगदी योग्य वेळी षटकार आलाय, जिथे षटकाराची गरज होती. टीम अडचणीमध्ये होती, धावा बनत नव्हत्या आणि या परिस्थितीमध्ये तिथे मैदानातनं फलंदाजी करताना सांगितलंय ही मॅच अजूनही संपलेली नाहीये, कारण मी अजूनही हारलेलो नाहीये, मी लढण्याकरता सज्ज आहे. या मॅचला मी माझ्या टीमच्या बाजूनं जरूर खेचेन, ते मैदानाच्या आतमधनं आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून सांगतोय. षटकार आलाय, या षटकारानं धावसंख्या 23. यावेळेस कटकरण्याचा प्रयत्न, स्वतःवर नाराज आहे. गॅप होता तिथे, बॅटचा स्पर्श हलकाही घेतला असता तर 4 मिळाले असते. निर्धावच्या स्वरूपानं चेंडू आलाय. ओव्हर नंबर 3चा खेळ इथे पूर्णत्वाला येतोय. या 3 ओव्हर नंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या धावफलकावर आहे सध्या 23. 12 चेंडूचा खेळ. या 12 चेंडूमध्ये विजयाकरता जर आपण पाहिलं तर अजूनही 30 या धावसंख्येची गरज आहे. 15ची सरासरी धावफलकावर अधोरेखित करायची होऊ शकतात, इथे मी करेन, हा आत्मविश्वास आहे आणि त्याच आत्मविश्वासानं मैदानाच्या आतनं लढावं लागेल. 12 चेंडू आणि विजयाकरता जर आपण पाहिलं तर 30 या धावसंख्येची गरज. 53 या धावसंख्येवर नवीन गोलंदाज. चला, वेळ घालवायचा नाहीये, लगेचच पुढचा गोलंदाज आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर सेट करायचा आहे. जास्तीचा वेळ तो दिला जाणार नाही आपल्याला, या गोष्टीची नोंद घ्या. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता ओव्हर नंबर 4 मध्ये गोलंदाज कपिल केने जो गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. शॉर्ट रनअप आहे या गोलंदाजाच्या समोर. त्याच्या विरोधामध्ये जर आपण पाहिलं तर स्ट्रायकर एंड कडनं फलंदाजी करत असताना फलंदाज संकेत दळवी जो स्ट्रायकर एंड कडनं फलंदाजी करतोय. पुढचा बॉल कपिलचा. यावेळेस मात्र हा बॉल अगदी योग्य दराने खेळला. बॉल सीमारेषेच्या दिशेनं जाईल का? हो, चाललाय. यावेळेस बॉल फाईन लेग मधनं सीमारेषा पार चौकारामध्ये परावर्तित झालाय. 4. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावर धावसंख्या लागली गेली ती एकंदर 27 धावा. पुढचा बॉल. यावेळेस मात्र ऑन साइडला फटका चांगला आपल्याला पाहायला मिळतो. एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट झालाय. एक च्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होते. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते ती 28 धावा. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. या ओव्हर मधले अजूनही आपण जर पाहिलं तर 4 चेंडू शिल्लक आहेत. उर्वरित 4 बॉल मध्ये 1 ते 2 मोठे फटके इथे खेचण्याचा प्रयत्न तो टीम
सारंग 11 नानकर या टीमला करावं लागेल जर ही मॅच जिंकायची आहे. सारंग 11 नानकर आणि एव्ही वॉरियर्स गुरसैब ज्यांच्यामध्ये ही रंगतदार मॅच एक रोमहर्षक आणि उत्कंठावर्धक मॅच सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे. पुढचा बॉल कपिल केने गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं समोर अक्षय थेटे जो मैदानामध्ये आहे. 9 बॉलवर 16 धावा त्यांना आतापर्यंत एकवटल्यात आणि तो स्ट्रायकर एंड कडनं फलंदाजी करत असताना. पुढचा बॉल त्यावेळेस मात्र चांगला फटका तिथे आपल्याला पाहायला मिळाला. स्क्वेअर लेग घेतलाय त्यामुळे 1 रन त्यावर समाधान मानावं लागेल. अक्षय जर आपण पाहिलं तर थोडासा नाराज आहे स्वतःवर. चांगली फलंदाजी तो करू शकतो, चांगले फटके तो मैदानाच्या आतनं खेचू शकतो, मात्र इथे थोडेसे फटके तेवढ्याशा प्रॉपर पद्धतीने कनेक्ट होत नाहीये. मात्र येणाऱ्या काळात निश्चित चांगले फटके तो खेचू शकतो. त्याला साथ देणं गरजेचं आहे आणि ती जबाबदारी संदेशवर आहे. खरा फलंदाजी करतोय. बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन नाहीये. चेंडूवरची जी नजर आहे ती तेवढीशी योग्य नाहीये. त्यामुळे अक्षय त्याच्याशी थोडंसं बातचीत करतोय, गरजेची आहे. एक्सपिरियन्स आहे अक्षयकडे, वेगवेगळ्या संघांच्या मार्फत तो सातत्याने खेळलाय. अगदी अल्पावधीमध्ये स्वतःला सिद्ध करणारे जे टेनिस बॉल क्रिकेटमधले स्टार आहेत त्यामध्ये अक्षय थेटे हेही नाव समाविष्ट आहे. यावेळेस मात्र फटका तेवढासा प्रॉपर नाहीये. बॉल हवेत आणि इथे एक चांगला कॅच, विकेट मिळतीये. फलंदाज बाद. पाच चेंडूचा खेळ. या 5 चेंडू नंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावर धावसंख्या लागली गेली आहे 29. 29 धावा या धावफलकावर लागलेल्या आपण पाहतोय. नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय. अक्षय थेटे चांगली बॅटिंग करतोय, मात्र त्याची साथ मैदानातनं कोणीतरी देणं गरजेचं आहे. ती सध्या दिली जात नाहीये आणि त्याचंच कारण थोडासा डाव शांत आहे. मात्र या डावाला उभारी घेण्याकरता एक षटकार इथनं येणं गरजेचं आहे. येणारे जर आपण पाहिले तर या ओव्हरचा शेवटचा बॉल आहे. पुढचा बॉल त्यावेळेस मात्र चांगला फटका तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे. 1 रन डबल करता अक्षय येईल, नक्की येईल, कारण त्याला ठाऊक आहे तिथे विकेट गेली तर चालेल. मात्र शेवटच्या ओव्हर करता तो स्ट्रायकर एंडकडे उभा असणं गरजेचं आहे आणि यावेळेस योग्य निर्णय घेतला. दुसऱ्या धावेकरता तो येत असताना आपल्याला पाहायला मिळाला. 1 रन तिथे कंप्लीट झाली. 1च्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावर धावसंख्या 30. आता येणारे बॉल शिल्लक आहेत शेवटचे 6 आणि विजयाकरता रन्स बनवायचे 23. हॅलो, शेवटचं षटक, अंतिम षटक आणि या षटकामध्ये विजयाकरता 23 धावसंख्येची गरज आहे. 6 चेंडू आणि 23 धावा या मॅचला जिंकण्याकरता धावफलकावर जोडायच्या आहेत. कशा पद्धतीनं जोडल्या जातील ते आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायचंय. कोण जिंकेल या मॅच मध्ये? सारंग 11 नानकर की एव्ही वॉरियर्स गुरसई बी? एव्ही वॉरियर्स गुरसई बी की सारंग 11 नानकर? विजय कोण होईल ते आपल्याला बघायचंय. एक कश्मकश तगडा मुकाबला, कडा आणि बडा मुकाबला तो सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पुढचा बॉल यावेळेस मात्र फटका हवेमध्ये खेचलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली झेल सोडलाय. कधी कधी सहज सोपं साधं वाटणारं काम तुमच्याकरता कठीण होऊन जातं आणि इथे अक्षय थेटेला जीवनदान, झेल सोडलाय. 2 धावा आल्यात. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 5. रन्स बनवायचे 21. इथे अक्षय थेटेनं षटकार मारला ना तर मग या झोल सोडल्याचा परिणाम तो मैदानाच्या आतनं दिसेल. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होत असताना किशोर मुकादम जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. पुढचा बॉल यावेळेस मात्र हा बॉल तिथे पुन्हा एकदा स्वतःवर नाराज आहे. नाराजी व्यक्त केली. एक सिंगल ही धावफलकावर जोडली गेली. खूप काळ मैदानामध्ये उभा आहे.
सिंगलच्या मदतीनं धावा संख्या जर आपण पाहिली तर 33 धावा. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत बाकी आहे आणि ज्यामध्ये जर आपण पाहिलं तर 20 धावा संख्येची गरज आहे. इथे 1 रन ती कंप्लीट झाली. 1 रनच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावासंख्या पुढे सरकते आणि एकेरीनं वाढत असताना धावासंख्या जाऊन पुसती येते एकंदर 34 वर. 3 बॉल आणि विजयाकरता 17ची गरज आहे. एकोणावीस ची गरज आहे. 3 चेंडू, कारण या 3 बॉल मध्ये फक्त 4 धावा आल्यात. पुढचा बॉल, चांगला बॉल तिथे आपल्याला पाहायला मिळाला आणि याबरोबरच आता फक्त औपचारिकता उरती आहे. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी राहिली या डावामध्ये आणि विजयाकरता जर आपण पाहिलं तर येणारी 2 चेंडू आणि 19 धावासंख्येची गरज आहे. खूप मोठी तफावत इथे. बॉल जर आपण पाहिलं तर एक सिंगल. यानंतर आणखी एक तगडी मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. एका बाजूनं टीम गावदेवी धानिव आणि दुसऱ्या बाजूनं सावली 11 RCC पेठ. शेवटचा बॉल या ओव्हरचा आणि तदनंतर इथे विजयावर शिक्कामोर्तब झाली आहे. विजय झाली ती टीम एव्ही वॉरियर्स बोरसेबी. मॅन ऑफ द मॅच या पारितोषिकाकडे जाणार आहोत आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्यानं दमदार बॅटिंग आणि दमदार गोलंदाजी केली तो A1 पवन या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. ओव्हर टू सूरज पाटील. A1 पवन या ठिकाणी आपण जातोय तर लकी ड्रॉ कडे. जशी आणि लकी ड्रॉ या ठिकाणी 110 नंबर हा लकी ड्रॉ आजच्या नाईट मधला नंबर राहिला आणि हा नंबर हे कुपन कुणाकडे तर या ठिकाणी तो प्रेक्षक आमच्यापर्यंत पोहोचलेल. आहे का 110 नंबर? नाहीतर दुसरा नंबर काढावा लागेल. 110 नंबर प्रेक्षक कोणी आहे का? मला वाटतं तो प्रेक्षक या ठिकाणी आहे का? ओके, या